नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती संदर्भात एक महत्त्वपूर्ण परिपत्रक दिनांक 12/2/2026 रोजी निर्गमित झालेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती संदर्भात महत्त्वपूर्ण परिपत्रक काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती संदर्भात महत्त्वपूर्ण परिपत्रक दिनांक 12/2/2026. बघा, इम्पॉर्टंट करिक्युलर रिगार्डिंग अटेंडन्स ऑफ टीचर्स नॉन टीचिंग स्टाफ डेटेड 12/2/2026. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती संदर्भात विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर यांच्यामार्फत दिनांक 12/2/2026 रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहेत की शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत उपस्थित झाल्याबरोबरच कर्मचारी हजेरी रजिस्टरवर स्वाक्षरी करण्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे. सदर परिपत्रकानुसार या ठिकाणी हे नमूद करण्यात आलेलं आहे. यानुसार कळविण्यात आले किंवा येत आहे की शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शाळेत गेल्यानंतर शालेय कामकाज सुरू होण्या अगोदरच सुरुवातीला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची हजेरीवर स्वाक्षरी होणे अनिवार्य आहे. परंतु बऱ्याच शाळेत मुख्याध्यापक आपली मनमर्जी करून त्या संबंधित शिक्षकांना शिक्षक हजेरीवर स्वाक्षरी करू न देता शालेय कामकाज पूर्ण झाल्यावर स्वाक्षरी करायला किंवा स्वाक्षरी हजेरी रजिस्टर देतात. ही बाब अतिशय गंभीर व नियमबाह्य आहे, असे देखील निवेदन भाजपा शिक्षक आघाडी पूर्व विदर्भ नागपूर यांच्यामार्फत प्राप्त झाले आहे. सदर निवेदन पत्राच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत. बघा, तुमच्यासमोर हा या ठिकाणी एकूणच परिपत्रक आहे. महाराष्ट्र शासन विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर दिनांक आहे 12/2/2026. बघा, अपडेट काय सांगतोय. प्रति शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक जिल्हा परिषद नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा. विषय आहे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत उपस्थित झाल्याबरोबरच कर्मचारी हजेरी रजिस्टरवर स्वाक्षरी करू देण्याबाबत. संदर्भ आहे अध्यक्ष भाजप शिक्षक आघाडी पूर्व विदर्भ नागपूर यांचे निवेदन दिनांक 16/1/2026. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी शाळेत गेल्यानंतर शालेय कामकाज सुरू होण्या अगोदरच सुरुवातीला शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची हजेरीवर स्वाक्षरी होणे अनिवार्य आहे. परंतु बऱ्याच शाळेत मुख्याध्यापक आपली मनमर्जी करून त्या संबंधित शिक्षकांना शिक्षक हजेरीवर स्वाक्षरी करू न देता शालेय कामकाज पूर्ण झाल्यावर स्वाक्षरी करायला किंवा स्वाक्षरी हजेरी देतात. ही बाब अतिशय गंभीर व नियमबाह्य आहे, असे निवेदन या कार्यालयास अध्यक्ष भाजप शिक्षक आघाडी पूर्व विदर्भ नागपूर यांच्याकडून प्राप्त झालेला आहे. सदर निवेदन आपल्याकडे वर्ग करण्यात आले येत आहे की निवेदनाच्या अनुषंगाने नियमानुसार आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. सहपत्र संदर्भीय पत्राची प्रत डॉक्टर माधुरी सावरकर विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर. प्रतिलिपी अध्यक्ष भाजप शिक्षक आघाडी पूर्व विदर्भ नागपूर यांना माहितीस्तव आयोजित. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे जी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत यांच्या उपस्थिती संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा परिपत्रक दिनांक 12/2/2026 रोजी निर्गमित झालेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.